घुगुस नगर परिषदेत कथित प्रशिक्षण दौऱ्यावरून आता राजकारण पेटलंय। एका बाजूला शहरात पाणी टंचाई आहे, बंद पडलेल्या आरो मशीन आहेत, अंधारात बुडालेल्या रस्त्यांसह कर्मचाऱ्यांचे थकीत पगार असे असंख्य प्रश्न आहेत। तर दुसऱ्या बाजूला नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सत्ताधारी नगरसेवक गोव्यातील 5 स्टार हॉटेलमध्ये प्रशिक्षणाच्या नावाखाली मौज मजा करतायत असा आरोप आहे। भाजपचे नगरसेवक विवेक बोढे यांनी हा आरोप केला आहे। घुगुस नगर परिषदचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सत्ताधारी नगरसेवकांना घेऊन गोव्याला मौज करण्यासाठी गेलेले आहे। प्रशिक्षणाच्या नावाखाली जनतेच्या पैशाची लूट होत आहे। सामान्य फंडातून म्हणजे घर टॅक्सच्या पैशातून गोर गरीब जनता जो आपला टॅक्स घुगुस नगर परिषदला भरतात त्या पैशातून 20 लाख रुपयाची उधळपट्टी करण्यासाठी ही सहल गोव्याला गेलेली आहे। या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आपण चंद्रपूर वन अकादमी सारखं सेंटर आहे, त्याच्यानंतर नागपूरमध्ये विविध सेंटर आहे, मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये सेंटर आहे, मग हे गोव्याचीच मजा का बरं? नाशिकमधील काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे। सातपूर ते नाशिक पश्चिम या विभागाचा पाणीपुरवठा बंद असेल। पीएसी मुख्य जलवाहिनीला गळती आहे आणि दुरुस्तीच्या कारणास्तव पाणीपुरवठा बंद असेल। बातमी नवी मुंबईची। नवी मुंबई सोमवारपासून 10% पाणी कपात आहे। आठवड्यात 2 दिवस संध्याकाळी पाणीपुरवठा बंद असेल। नवी मुंबईतील अर्थात सोमवारपासून 10% पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात येतोय। वाढतं तापमान, वेगानं होणारं बाष्पीभवन आणि अल निनोचा होत असलेला परिणाम या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय। हजारो लिटर डिझेल चोरीचा पर्दाफाश आहे। 25,000 लिटर डिझेलचा टँकर पकडलाय। कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांची मोठी कारवाई आहे। डिझेल चोरी मागे राजू पंडित ऑइल माफियाचा संशय व्यक्त होतोय। कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 25,000 लिटर डिझेल नेणाऱ्या टँकरवर पोलिसांनी कारवाई केली आहे। राज्यात डिझेलच्या टंचाई संदर्भात विविध उपाययोजना या सुरू असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणारी डिझेल चोरी पकडण्यात पोलिसांना यश आहे। हा टँकर नाशिकच्या दिशेने जात होता आणि या टँकर चालकाकडे कोणतीही कागदपत्र नसल्यानं पोलिसांनी त्याविरोधात कारवाई केली आहे। या डिझेल चोरी प्रकरणामध्ये ऑइल माफिया राजू पंडित याचा हात आहे असा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। त्या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।